राज्य सरकारने एसटी कर्मचाऱ्यांच्या मूळ वेतनात 6,500 रुपयांची वाढ केलेली आहे। त्यामुळे एसटी कर्मचाऱ्यांनी आपला संप जो आहे तो मागे घेतलेला आहे आणि आजपासून नागपूर आगारातील सर्व बसेस ज्या आहेत त्या सुरळीत सुरू झालेल्या आहे आणि हा प्रवाशांना सगळ्यात मोठा दिलासा आहे। कारण की गणेशोत्सवानिमित्त मोठ्या संख्येने प्रवासी आपापल्या गावाला जात होते। 2 दिवसाच्या संपामुळे मोठा फटका जो आहे तो या ठिकाणी बसला, परंतु आजपासून संप मागे घेण्यात आलेला आहे। एसटी कर्मचाऱ्यांच्या चेहऱ्यावर आनंद आहे। काका खुश आहे का तुम्ही? हो साहेब खुश आहे। किती पगार वाढला? 6.5 आणि संप मागे घेतला ना? हो मागे तो घेतला साहेब। कुठे घेऊन चालले बस तुम्ही आता? फेगडला। संप मागे घेतला तर बरं झालं ना काका? एकदम चांगलं झालं, एकदम चांगलं झालं। लोकांना खूप त्रास होत होता गाड्याचा, काल प्रवासात खूप त्रास झाला साहेब। या ना, काल त्रास झाला? काल त्रास झाला काल। आज बसेस सुरू आहे? आज बसेस सुरू आहे। नक्कीच आपण हे दृश्य नागपुरातील गणेशपेठ आगारातून विदर्भासह राज्यभरात बसेस ज्या आहे त्या सुटत असतात। जवळपास 1200 बसेस इथून सुटतात। 2 दिवसाच्या संपामुळे बऱ्याच बसेस ज्या आहे त्या इथेच थांबल्या होत्या। प्रवाशांचे मोठे हाल झाले होते, परंतु काल रात्रीपासून संप मागे घेतला। आज सकाळपासून सगळ्या बसेस सुरळीत सुरू आहे, त्यामुळे प्रवाशांना मोठा दिलासा मिळालेला आहे। नागपूरसह विदर्भातील सगळ्या बसेस ज्या आहे लालपरीती आता रस्त्यावर धावायला लागलेली आहे। कर्मचाऱ्यांच्या चेहऱ्यावर आनंद आहे। कॅमेरामॅन सचिन सयामसह गजानन उमाटे, TV9 मराठी, नागपूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।